नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुंबई मनपा लुटणाऱ्यांची हंडी फोडणार, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा। निवडणुकीनंतर विजयाची हंडी फोडण्याचा विश्वास। मुंबईतील एकाही तरुणाला काठी लागली तर मुख्यमंत्री व सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। अजित पवार यांचीही इतरांप्रमाणेच मातीची चूल, ते नुसतेच बीडला येऊन गेले, काहीही केलं नाही, अंबादास दानवे यांचा निशाणा। आणि मुंबईतील मानखुर्दमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट, पहिल्या मजल्यावरून पडून गोविंदाचा मृत्यू। मुंबईत विविध ठिकाणी 30 गोविंदा जखमी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दिंद्रूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या पुढाकारातून दिनांक 15 ऑगस्ट रोजी आयोजित महारक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दिंद्रूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अधीक्षक नवनीत कामत, अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 ऑगस्ट रोजी दिंद्रूर पोलीस ठाण्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी स्वतः API महादेव ढाकणे, PSI सलमान शेख, PSI संजय राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच दिंद्रूर पोलीस ठाणे हद्दीतील अनेक ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळून त्यांना जीवदान मिळावे या उदात्त हेतूने हे रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे API महादेव ढाकणे यांनी सांगत सर्व रक्तदात्यांचे आभार मानले। या प्रसंगी रक्त संकलन करण्याचे काम परळीच्या वैद्यनाथ रक्तपेढी टीमने केले। हे महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दिंद्रूर पोलीस ठाण्याचे API महादेव ढाकणे, PSI सलमान शेख, PSI संजय राठोड यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। नशामुक्त बीड जिल्हा हा संकल्प घेऊन उद्या रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5 वाजता बीड पोलीस दलातर्फे नशामुक्त बीड दौड 2025 चे आयोजन करण्यात आले असून सदरील मॅरेथॉन रॅली ही बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड, चराटा फाटा आणि पुन्हा संभाजी महाराज क्रीडांगण या मार्गाने संपन्न होणार आहे। त्यासाठी बीड शहरातून जाणारा नगर रोडच्या दक्षिणेकडील मार्गिकेचा वापर करण्यात येणार आहे। त्यामुळे बीड शहरातून चराटा फाटापर्यंत जाणारी वाहने हे नगर रोडच्या उत्तर मार्गिकेने वळवण्यात आले असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी कळवले आहे। वाहतुकीचा सदरील बदल हा सकाळी 5:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान असेल, याची सर्व वाहन चालक मालक यांनी नोंद घ्यावी। आणि आता बातमी परळी पोलिसांच्या कारवाईची। दिनांक 14/8/2025 रोजी फिर्यादी नाथराव माणिकराव फड वय 67 वर्ष राहणार शंकर पार्वती नगर परळी वैद्यनाथ यांनी पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी वैद्यनाथ येथे फिर्याद दिली की दिनांक 13/8/2025 रोजी 11च्या सुमारास परळी बस स्थानकातून अंबाजोगाई येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचा अंदाजे किंमत 2,50,000 रुपयाचा सोन्याचा गोप कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरला। याबाबत संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर पोलीस निरीक्षक ढोणे यांच्या आदेशावरून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार सौंदनकर यांच्याकडे देण्यात आला होता। गुन्ह्याच्या संदर्भात व फिर्यादी हा ज्येष्ठ नागरिक असल्याने पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे परळी शहरात नवीन अद्ययावत बसवलेल्या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे तसेच सायबर सेल यांची तांत्रिक मदत घेऊन सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेतला असता
सदरचा गुन्हा हा आरोपी प्रकाश श्रीराम जाधव वय 34 वर्षे राहणार हिवरशिंगा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याने केला असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून पोलीस स्टेशन संभाजीनगर परळीच्या डीबी पथकाने खोकरमोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथून आरोपीला ताब्यात घेऊन आरोपीकडे सखोल तपास करत त्याच्याकडून सोन्याचा गोप वजन 25 ग्रॅम किंमत अंदाजे 2,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला। गुन्ह्याची पुढील कारवाई चालू आहे। सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री DS ढोणे, ग्रेड PSI मिसाळ, ASI सौंदनकर आणि डीबी पथकातील ASI नागरगोजे, साजिद पठाण, चव्हाण, डोंगळे, घुगे सर्व पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी वैद्यनाथ यांनी मिळून केली। बीड शहरातील तेलगाव नाका येथे रस्त्याचे काम सुरू असून या अर्धवट रस्त्यामुळे क्रेन आणि दुचाकीचा अपघात होऊन यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी बार्शी नाका परिसरात घडली। बीड नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी शेख बाबू मुनीर वय 65 वर्षे राहणार गांधीनगर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाहनाला दुसऱ्या एका वाहनाचा धक्का लागल्याने त्यांची दुचाकी क्रेनच्या टायरखाली आल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील शेख बाबू मुनीर यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात एवढा भीषण होता की शेख बाबू हे क्रेनच्या टायरखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदाच झाला होता। तर घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला। हा अपघात अर्धवट रस्त्यामुळेच घडला असून यापूर्वी देखील एकाचा बळी गेला होता। आता हा दुसरा बळी आहे। त्यामुळे साकेत कंपनी आणि अभियंता यांनी गांभीर्याने लक्ष घालून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे। अहिल्यानगर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष व जनसंपर्कात कुशल अधिकारी बाळासाहेब पोकळे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ASI पदावर पदोन्नती झाली आहे। पोकळे यांनी पोलीस सेवेत विविध जबाबदाऱ्या अत्यंत समर्थपणे पार पाडत जनतेचा व वरिष्ठांचा विश्वास संपादन केला आहे। मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले बाळासाहेब पोकळे यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। पोकळे यांनी आपल्या सेवा काळात गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक शिस्त, कायदा व सुव्यवस्था राखण्यात तसेच संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांनी दाखवलेली तत्परता आणि अचूक निर्णय क्षमता यामुळे ते ओळखले जातात। कोरोना काळात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रस्त्यावर उतरून जनतेची सेवा केली। राज्य राखीव पोलीस दल दौंड येथून सुरू झालेला प्रवास पुढे मुंबई पोलीस आणि आता अहिल्यानगर पोलीस दलापर्यंतचा उल्लेखनीय राहिलेला आहे। त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची ASI सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती केली असून या पदोन्नतीबद्दल पोकळे यांचे सहकारी अधिकारी, मित्रपरिवार तसेच नातेवाईक यांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।